सगळ्यात सोपा आणि पटकन होणारा नाश्ता म्हणजे पोहे आणि तेच मला आज बनवायचं होतं. पण माझ्यासाठी म्हणजे मी काही खात नाही कारण सकाळ सकाळी मला पोहे खाल्लं की नाही असं पित्ताचा त्रास होतो आहे. त्यामुळे दोघा-तिघांच्या पुरतंच बनवायचं होतं आणि साधं सिंपलच यावेळी बनवलेलं आहे कारण ओलं खोबरं वगैरे नव्हतं. तसं तर मला ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातलं ना तरच पोहे आवडतात, बाकी शेव वगैरे असं काही आवडत नाही. तर इथं शेंगदाणे पण घातले ना ते पटकन करायचं म्हणून तसं साध्या पद्धतीनं केलं होतं, फक्त जिरं मोहरी कढीपत्ता वगैरे घालून. तर इथं चहा नाश्ता झालेला, भात झालेला, मोडाची आमटी पण मी आता शिजत टाकलेली आणि गवार आणली होती, रात्री निवडून ठेवली नव्हती आणि किचनमध्ये निवडून बसायचं म्हटलं की नाही, या गवारीला एकतर वेळ लागतो आणि त्यात गरमी एवढी की किचनमध्ये बसायला पण नको वाटतं. म्हणून म्हटलं फॅन लावून की नाही हॉलमध्येच बसून राहायचं. त्यामुळे हॉलमध्ये बसून इथं गवार वगैरे सगळी निवडून घेतली, त्यानंतर ती भाजायला ठेवली. इथं कढीपत्ता काकींच्याकडून मागवून घेतला होता, तो मला की नाही काल तसाच ठेवला होता फ्रीजमध्ये. आज त्याची पानं काढून ठेवायची होती कारण कसं माहिती उन्हाळ्यात की नाही हे बरं पडतं. म्हणजे ह्याची असं ठेवण्यापेक्षा पानं काढून ठेवली की नाही फ्रीजमध्ये ठेवली तर अशी कुरकुरीत राहतात आणि अगदी टिकून राहतात, असं म्हणजे काळी वगैरे पडत नाहीत आणि त्याचा सुगंध पण शेवटपर्यंत तसाच राहतो. म्हणजे असं पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कसं एकदम चामट होतात किंवा नंतर घालूसं वाटत नाही, तर उन्हाळ्यात असं ना, उन्हाळ्यात शेवटपर्यंत आपण वापरू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त करून की नाही असं कढीपत्ता आणून ठेवते आणि रोजच्या जेवणामध्येच वापरायला घेते. पावसाळ्यात हिवाळ्यात काय तसं रोज भेटत नाही कारण आमच्या इथं झाड नाही, दुसऱ्यांच्या इथून आणायला लागते. त्यामुळे सारखं सारखं काय अन्न होत नाही, ते टिकत नसल्यामुळे मी काय ज्यावेळी आपण पुरणाचं आमटी असते, येळवण्याची डाळ असते, अशाच वेळी की नाही थोडंफार आणून घेते. तर मागे आणलेलं तर संपलेलं म्हणून काल गीता काकींना त्या कामाला जातात तिथं झाड आहे, तिथून आणायला सांगितलं होतं. तर त्याची पानं काढून अशी पिशवीत बांधून फ्रीजमध्ये ठेवायची म्हटलं. इथं गवार पहिल्यांदा भाजून घ्यायची होती मला कारण भाजून मी कांदा वगैरे घालून फोडणीला टाकणार होते. तसं तर गवारकनी उकड काढून पण घेतात, म्हणजे आपण उकडी एक काढायची, उकळी त्यानंतर पिळून फोडणीला टाकायची, अशी पण गवार करतात, पण मला भाजलेलीच आवडते. तर इथं अख्खा मसूर काल केली होती, त्याचं पॅकिंग फोडलेलं, पण त्यासाठी काही माझ्याकडे बरणी नव्हती. मग मी ह्या बरणीमध्ये शेंगदाणं ठेवलेलं, तर त्याचं मी काल शेंगदाण्याचं कूट केलेलं, त्यामुळे ती बरणी रिकामी झालेली. म्हटलं त्यामध्येच हे मसूर वगैरे भरून ठेवायचं. तर तोपर्यंत इथं पाणी आलं, त्यामुळे कधी सगळ्या झाडांना वगैरे पाणी घालून घरातलं पाणी वगैरे भरून घेतलं. इथं मी चवळीचं वगैरे कधी माझं आलेलं आहे, पण चवळीला ह्या सदाफुलीला कधी असं मावा पडलेला आहे आणि त्यावर आता मला काय औषध टाकायचं की नाही मला म्हणजे समजेनाच झालेलं आहे. एवढं चांगलं आलेलं आहे की नाही असं गुजबूर, पण त्याच्यावर की नाही असं मावा पडलेला आहे. बघू आता एखादा पाऊस वगैरे पडला तर ते निघून जाते का काय माहीत, काय हे खराब होतं आहे. तर पाणी वगैरे भरून घेतलं, हे निवडलेलं सगळं तसंच पडलं होतं कारण पाणी पण आज बारीक होतं, असं प्रेशरनं जास्त नव्हतं आणि गेलं पण लगेच, वरची टाकी पण भरली नव्हती. त्यामुळे पटकन कधी पाणी वगैरे भरून घेतलं, त्यामुळे हे असंच पडलं होतं. तर हॉलमध्ये गवार वगैरे निवडलेली, त्यानंतर मी कांदा परत आतच पोहे वगैरे करताना कांदा मिरची वगैरे चिरलेलं आणि कोथिंबीर ते आत पण कचरा पडला होता किचनमध्ये. जास्त गरम व्हायला लागलं म्हणून मी बाहेर हॉलमध्ये आले होते. तर किचन आणि हॉलमधलं ते थोडंसं झाडून घेतलं. तसंच सगळं घर माझं सकाळी झाडून वगैरे झालेलं आहे. त्यानंतर इथं आलेले बाहेर म्हणजे पाणी येऊन गेलेलं आहे बाहेर, काय आज दारात पाणी वगैरे मारायला मला मिळालं नाही कारण पाणी तोपर्यंत गेलं, फक्त झाडांना तेवढं घालून घेतलं मी. पहिल्यांदाच बारीक होतं म्हटलं लवकर जाणार, त्यामुळे वरची टाकी भरायच्या अगोदरच मी झाडांना घालून घेतलं, त्यामुळे वरची टाकी पण माझी भरली नाही. तर इथं तनूची सॅक 2-4 दिवस धुवायला टाकली होती, नीलला सुट्टी असल्यामुळे मी त्याची सॅक त्याला वापरायला दिली होती. म्हणून की नाही सकाळी म्हटलं ती गरम पाण्यात भिजत घातली कारण तेलकट डब्याचं वगैरे लागलेलं असं प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये डबा बांधून देते, तरी पण थोडंसं असं तेल कणी सॅकला लागतंच. तर ते गरम पाण्यात भिजत घातलेली तासभर ती म्हटलं आता कणी ऊन तर भरपूर होतं, म्हटलं आता राहिलं तर नंतर 4 वाजता धुवायला परत कंटाळा येतो. म्हणून ते धुवून घेतलं. त्यानंतर पाय पुसायचे कापड होतं ते धुवून घेतलं, देवाचं वस्त्र पण धुवायचं होतं ते पण हातासरशी धुवून घेतलं कारण हे सगळे अशा जी कपडे असतात ना हे आपण मशीनला लावू शकत नाही रोजच्या कपड्यासोबत, ही हातानेच धुवायला लागतात. आणि हे वरच्या टाकीतलं पाणी की नाही 1 ते 1.5 टपामध्येच मी सगळं धुवून घेतलं कारण वरची टाकी रिकामी आहे, ही वरची नाही, ही इथं ठेवलेली की नाही ही पिवळी. म्हणजे परवा दिवशी पाणी आलेलं काय झालं माहिती आहे, ते माझं खालचा कॉक पण कणी झाडताना भांडी घासताना कॉक चालू होता तो तसाच राहिला, तो बंद केला नाही आणि वरचं पाणी भरल्यानंतर त्या फक्त चावीच्या पाण्याचं वरून सोडलं, त्यामुळे वरून जसं पाणी पडेल ना तसं ते खालून निघून गेलं. त्यामुळे परवा दिवशी भरली नाही आणि आज काय पाणीच एवढं आलं नाही, त्यामुळे ती टाकी रिकामीच आहे माझी. तर इथं त्यानंतर घरात आले, चपाती वगैरे करून घेतल्या, त्यानंतर टॉयलेट बाथरूम वगैरे स्वच्छ करून घेतलं. फरशा फक्त पुसायच्या आहेत, आज काय खराब झालेल्या नाहीत कारण परवा सगळ्या धुवून घेतल्यामुळे म्हटलं आज राहू दे, उद्या पुसायला येतील. त्यानंतर आईला जेवायला दिलं कारण तिच्या गोळ्या वगैरे खायच्या असतात, त्यामुळे तिला पहिल्यांदा जेवायला दिलं आणि म्हटलं तर ही भांडी ठेवायला नको कारण जेवण केल्यानंतर ती ताटं वगैरे कधी 4 वाजता घासायला बरी पडतात आणि ही जेवण केलेली पण म्हणजे बनवलेली पण भांडी ठेवली की नाही जास्तच असा
गराडा पडतो आहे. त्यामुळे जेवण बनवलेले भांडी की नाही हातासरशी आता पटापटा घासली की ती बरी पडतात. म्हणून ओट्यावरच ओटा जरा धुवून घेतला आणि ओट्यावरच पालथी ठेवली. जाळे वगैरे काय मी ठेवलं नाही. आणि इथं बघा आमचे ॲक्वा पण कशानं बंद पडले म्हणजे वरून जे पाणी येते ना ते डायरेक्ट फिल्टर न होता का नाही खाली येते. आणि मी काल म्हणत होते असं पटकन कसं काय ते फिल्टर भरला, जरा वेळ लागतो आहे ना, तर ते पटापट असं भरून गेलं. माझ्या ते काल लक्षात नाही आलं, आज ह्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे तिथलं पाणी पिऊ नको म्हटलं आणि माझ्या ते लक्षात नाही. ग्लास हे केला आणि नंतर पिताना लक्षात आलं म्हणून परत मी पिंपातलं पाणी वगैरे पिऊन घेतलं. ते आता ती पाईप वगैरे की बदलून घ्यावी लागेल. त्यानंतर मग मात्र कपडे मशीनला लावली. मशीनला म्हणजे पहिल्यांदा बेडशीट लावून ठेवली होती. तर आता ही दुपारची वेळ आहे. बेडशीट म्हटलं बाहेर उन्हात घालायची, त्यानंतर रोजची कपडे जी होती ती लावायची होती ती लावून घेतली. कुठला पाऊस येतोय? बेडशीट लावलेली पण ती मशीनमध्ये तशीच होती. त्यामुळे रोजचे कपडे लावायला पण आज वेळ झाला. बेडशीट उन्हात घातला. आता तसं तर तासभर जरी काही वारा आणि ऊन भरपूर असल्यामुळे तासभर जरी उन्हात घातलं तरी ते वाळून जाते. त्यानंतर इथं गावाकडून काल पपई आणली होती आणि उन्हानं काय व्हायला लागलं माहिती आहे, म्हणजे फळं पण असे कोमे जायला लागल्यात. अगदीच असं मऊ मऊ मला वाटत होतं. मला पहिल्यांदा वाटलं ते खराब झालं काय की, म्हणून ते मला काय ते फळातलं समजत नाही. पण पहिल्यांदा ह्यांना दाखवायला गेली तर ह्यांनी म्हणाले ते उन्हामुळे तसं झालेलं आहे. ऊनच इतकं भरपूर आहे, माणसं ते घायला आले फळांचं तर काय बिचाऱ्यांचं. तर ते कट करून आईला दिलं, कारण तिच्या पण गोळ्या असे दुपारच्या आहेत. त्यामुळे आंबा आणि पपई दिली. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग इथंच बंद करते. बाय.